महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे। आपण जर पाहिलं तर भाजपने प्रचारासाठी दिग्गज नेते जे आहेत ते महाराष्ट्रात आणले आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शाह असेल किंवा अनेक दिग्गज नेते जे आहेत ते भाजपचे मोठे चेहरे आहेत ते महाराष्ट्रात येऊन प्रचार करतायत, सभा घेत आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत। दुसरीकडे गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील किंवा केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी असे अनेक दिग्गज नेते भाजपने यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मैदानात उतरले आहेत। प्रामुख्याने पाहायचं झालं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यात रोड शो देखील होणार आहे। तर दुसरीकडे जे भाजपचे अनेक नेते आहेत, नितीन गडकरी असेल, देवेंद्र फडणवीस असेल, त्यांचे महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सभा देखील होणार आहे। आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केला होता, एक है तो सेफ है। तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणाले होते बटेंगे तो कटेंगे। आणि याच्यावर आपण पाहिलं तर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे भाजपवर आणि आता भाजप देखील यावर प्रत्युत्तर देत आहे। दुसरीकडे अमित शाह जे केंद्रीय गृहमंत्री आहेत ते आपण पाहिलं तर सातत्याने वक्फ बिल असेल किंवा आर्टिकल 370 असेल या संदर्भात देखील भाष्य करत आहेत। तर आता काँग्रेस देखील या भाजपच्या जे टीका करत आहेत त्याला आपल्या पद्धतीने उत्तर देत आहेत। मात्र दुसरीकडे आता पाहिलं तर परवा 14 तारखेला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। भाजपच्या आणि एकंदरीत महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी भाजपने आपण पाहिलं तर कंबर कसली आहे। भाजपला यंदा महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपली सत्ता आणायची आहे आणि त्याच पद्धतीने भाजप देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरल्याने आता भाजपला देखील आणखी बल येणार आहे, कारण की यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस असेल किंवा भाजप असेल दोन्ही पक्षांना अर्थात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाडींना महाराष्ट्र जो आहे तो काबीज करायचा आहे आणि दोन्ही जे आघाडी आहेत ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासाठी काम देखील करत आहे। ITV नेटवर्कसाठी डॅरेल मिरांडा, मुंबई।